हॉस्पिटल चूज करताना मला आलेला अनुभव आणि मी केलेली चूक ही तुमच्या बाबतीतही घडू नये यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच समजेल मी काय चूक केली। नमस्कार, मी अस्मिता तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। डिलिव्हरीला जायच्या आधी आपल्याला काय काय तयारी करायला पाहिजे, चला मग तिथून आपण सुरुवात करूया। मी त्या आधीची तयारी ही केली होती की 7व्या महिन्यापासूनच मी माझी हॉस्पिटल बॅग तयार करून ठेवली होती। हॉस्पिटल बॅग मध्ये मी माझे कपडे घेतले होते। आपल्याला जे पण मॅटर्निटीचे सॅनिटरी पॅड्स असतात ते पण तुम्ही ठेवू शकता। बाळाचे जे काही कपडे आहेत स्वच्छ डेटॉलच्या पाण्यामध्ये धुवून कडक उन्हामध्ये सुकवून जे तुम्हाला सोबत घ्यायचे आहेत। बाळाला स्वेडल करण्यासाठी बाळाचे हात मोजे, कान टोपी, बाळाचे पायातले मोजे, एक्स्ट्राचे कपडे, सोबतच एक तुम्हाला वाटी आणि चमचा देखील घ्यायचा आहे। कारण स्टार्टिंगला काय असतं ना, आपल्याला फीड देता येत नाही बाळाला, स्टार्टिंगला तुम्हाला फॉर्म्युला मिल्कच द्यावं लागतं। थर्मास देखील सोबत ठेवा आणि सोबत तुम्ही वाईप्स पण घेऊ शकता। तर मी माझ्या बॅगेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच तयारीमध्ये ठेवल्या होत्या। हॉस्पिटलची बॅग ही का रेडी करायची असते, आपल्याला सगळं अगोदरच का व्यवस्थित ठेवायचं असतं। जेव्हा आपलं ऑपरेशन चालू असतं तेव्हा आपल्या बाहेर जे काही व्यक्ती असतं, नर्सेसनी मागितलं असतं, तिकडल्या मावश्या असतात, त्यांनी जे काही गोष्टी त्यांना मागितल्या तर त्याला इझिली अवेलेबल करता येईल, त्या बॅगेतून इझिली काढून देता येईल स्वेडल करायला। कारण बाळ आपल्याला डिलिव्हरी झाल्या त्यांना स्वेडल करायला कपडा लागतो। आणि त्याच्यानंतर माझी प्रोसेस चालू होती हॉस्पिटल शोधायची। मी हॉस्पिटल चूज करताना 10 मिनिटाच्या अंतरावर चूज केलं होतं, जेणेकरून माझ्या घरातल्यांना अपडाऊन करायला इझी पडेल माझ्या डिलिव्हरी नंतर। ओळखीच्या व्यक्तीच्या रेफरन्सनेच मी हॉस्पिटल बघितलं होतं। तिकडले डॉक्टर हे खरंच खूप छान होते, एक्सपिरियन्स होते, हे मॅटर करतं। पण मला तिथे एक खटकलेली गोष्ट होती, ती तुम्हाला मी पुढे सांगेल, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। डिलिव्हरीच्या डेटच्या आदल्या 2 दिवस मी चेकअपला अगोदर गेले होते। त्यांनी लास्टची सोनोग्राफी माझी त्याच हॉस्पिटलला झाली। डिसाईड झालं की मी डिलिव्हरी ही 15 दिवस आधीच करणार आहे। डिलिव्हरीची डेट होती 31 डिसेंबर, पण मी माझी डिलिव्हरी 15 डिसेंबरलाच करून घेतली होती, कारण की माझं पहिलं सी सेक्शन होतं। तर 15 डिसेंबरची डेट सिलेक्ट झाल्यामुळे मला त्यांनी 13 तारखेलाच बोलवलं होतं एका रुटीन चेकअपला। आणि तेव्हा त्यांनी माझ्यासोबत सगळ्या प्रोसिजर काय असतात, डिलिव्हरीला येताना काय काय काळजी घ्यायची, ते सगळे मला त्यांनी तिथेच सांगितलं होतं। डिलिव्हरीच्या आदल्या दिवशीपासून त्यांनी मला गोळ्या चालू केल्या होत्या, जेणेकरून माझं पोट साफ होईल। 12च्या नंतर मला काहीच खायला लावलं नव्हतं, पाणीही घ्यायला लावलं नव्हतं, कारण माझं दुसऱ्या दिवशी सकाळी सीझर करायचं होतं 9 वाजेपर्यंत। मला सकाळी त्यांनी 2 तास आधीच हॉस्पिटलला यायला लावलं होतं। मी 7 वाजता हॉस्पिटलला सकाळी पोहोचले होते। हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर त्यांनी मला 2 तास आपलं सलाईनवर ठेवलं। त्यासोबतच त्यांनी माझ्या हस्बंडकडून जी काही प्रोसेस असते ऑपरेशनची, ती प्रोसेसही त्यांनी लगोलग कंप्लीट करून घेतली होती। आणि 9 वाजता त्यांनी मला ओटीमध्ये घेऊन गेले होते। ओटीमध्ये गेले, माझं ऑपरेशनही व्यवस्थित झालं। ऑपरेशन झाल्यानंतर जास्त मोठा हा धक्का बसला मला आणि माझ्या घरातल्यांना, की ऑपरेशन झाल्यावर त्यांनी मला स्ट्रेचरवर घेऊन गेले नव्हते। स्ट्रेचरवर घेऊन नव्हते गेले तर कशाने घेऊन गेले होते, तर त्यांनी एका चादरीमध्ये मला घेतलं होतं आणि चारी बाजूला 4 माणसं होती मला उचलून घेऊन जायला। अगोदर तर माझं डिलिव्हरीच्या टायमाला वजन होतं 90 किलो आणि प्रचंड जास्त सूज होती, ज्यात आधीच मी म्हणजे मलाच माझी बॉडी झेपत नव्हती आणि सुजलेलं शरीर हे जास्त जड असतं। तर मला स्वतःलाही त्याचं सांगायला काहीच वाटत नाही, कारण खरंच मी खूप हेवी झाले होते। त्याच्यानंतर माझं जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा मला धक्का माझ्या घरातल्यांना हा बसला की मला स्ट्रेचरवर घेऊन नव्हते जात, तर मला एका चादरीत 4 लोकांना, माझ्याच घरातल्या 4 लोकांना बोलवलं आणि त्यांनी मला उचलून माझ्या वॉर्डमध्ये मला घेऊन गेले, माझ्या रूममध्ये। ते जास्त धक्कादायक होतं आणि त्याच्याबद्दल आमच्या लोकांनी तिथे आर्ग्युमेंट पण केली। त्यामुळे मी तुम्हाला हे सांगते की पहिलं जेव्हा तुम्ही हॉस्पिटल चूज करताना आपण काय गोष्टी लक्षात घेतो, मीही त्याच गोष्टी लक्षात घेतल्या होत्या। माझा फोकस हा होता की तिथे काचेची सोय असली पाहिजे, जर बाळाला NICU मध्ये ठेवायला लागलं तर तिथे ती सोय असली पाहिजे, हॉस्पिटलचं रूम चांगली पाहिजे, क्लीन पाहिजे आणि डॉक्टर्स एक्सपिरियन्स पाहिजे, ते नर्सेस पण एक्सपिरियन्स पाहिजे, सगळं फॅमिलियर वातावरण, फ्रेंडली वातावरण असलं पाहिजे आणि इझिली अपडाऊन करायला पडलं पाहिजे। ज्या गोष्टी माझ्या सगळ्याच पॉझिटिव्ह होत्या तिथे, पण जी गोष्ट जी माझ्या नजरेतही आली नाही ती ही गोष्ट होती की तिथे ऑपरेशन नंतर मला माझ्या रूममध्ये कसं नेणार आहे। हा, तिथे लिफ्टचीही सोय होती, पण ती लिफ्ट इतकी छोटी होती की तिथे फक्त 4 माणसं उभेच राहू शकतात, तिथे मी स्ट्रेचरवर कशी जाणार। तर मग त्या गोष्टी आमच्या लक्षातच आल्या नव्हत्या जेव्हा हॉस्पिटल चूज करताना आम्हाला। आणि अक्षरशः मला स्टेअरकेसने त्या चादरीत उचलून
एका मजल्यावरून वरच्या मजल्यावर मला घेऊन गेले होते. त्यामध्ये हा धोका होता की जर मी त्या याच्यातून पडू शकत होते, काहीही होऊ शकत होते, कारण मला अक्षरशः सूज नव्हती. ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला मणक्यामध्ये एक इंजेक्शन दिलं जातं. सी सेक्शनचं मी गोष्ट सांगते. आपल्याला मणक्यामध्ये जे इंजेक्शन दिलं जातं त्याची पॉवर नंतर हळूहळू कमी होत जाते, किंवा त्याची पॉवर ते इंजेक्शनमुळे आपली बॉडी कम्प्लिटली शेक होत असते. शेक मग म्हणजे काय तर शेक म्हणजे थरथरत असतो आपण खूप जोरात, आणि ते थरथरणं म्हणजे नॉर्मल थरथरणं नसतं, तर पूर्ण आतून शेक होत असतो. म्हणजे आपल्याला सगळं दिसतंय, मलाही सगळं दिसत होतं, पण मला बोलता पण येत नव्हतं, एवढी माझी बॉडी थरथरत होती. आणि मला स्ट्रेस केसने वरती घेऊन माझा इकडे धडधड होत होतं की आता मला वरती कसं नेणार आहे हे लोक, पण मला व्यवस्थित नेलं. आणि ही सगळ्यात मोठी चूक होती. मला त्या ठिकाणी मी ते लक्ष द्यायला पाहिजे होतं की त्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा ओटी मधून मला रूम मध्ये शिफ्ट करणार तेव्हा ते कसं करणार. ह्या खूप अनएक्सपेक्टेड गोष्ट होती माझ्या बाबतीत, की ह्या गोष्टीकडे कोणाचंच लक्ष नाही गेलं, माझं नाही गेलं, माझ्या हस्बंडचं नाही गेलं. त्याच्यानंतर माझे सासूबाई सासरे आम्ही सगळे गेलो होतो हॉस्पिटल. अगोदर मी त्यांना पण दाखवलं होतं, पण कोणाचंच आमचं लक्ष नव्हतं गेलं, आणि ती मोठी चूक झाली माझ्या बाबतीत. ऑपरेशन नंतर माझी बॉडी जवळजवळ 2 तास एवढी थंडी वाजून आली होती ऑपरेशन नंतर, की माझ्यावर कितीही चादरी टाकल्या तरी माझी थंडी जातच नव्हती. माझे हातपाय पूर्ण थंड पडलेले होते. 2 तासाने ती नॉर्मल होते. तो दिवस तुम्हाला कम्प्लिटली असाच झोपून काढायचा आहे. सी सेक्शन नंतर ज्या दिवशी तुमची डिलिव्हरी होते ती पूर्ण रात्र सगळ्यात डरावणी असते. तर माझ्या बाबतीत म्हणजे मला ती आयडिया होती पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेसही, मला ते माहितीच होतं की पहिली रात्र सरली की सगळं नॉर्मल असतं. मग पहिल्या रात्रीनंतर आपलं एवढं काही पेन नसतं. तर पण पहिल्या रात्री कसं असतं ना, ती आपल्याला जी भूल दिलेली असते ती हळूहळू उतरत असते. तर ती उतरताना आपल्याला थोडासा त्रास होतो. आपली बॉडी एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर पण होऊ नसते शकत. मला एका लेवलला म्हणजे स्ट्रेटच झोपायचे असं होतं. पहिल्या रात्री तर आम्हाला चांगला सपोर्ट मिळाला तिकडल्या स्टाफ कडून, पण त्यानंतर दुसऱ्या रात्री आमचं बाळ खूप रडत होतं. त्यावेळेस आम्हाला बिलकुलही स्टाफचा तिथून सपोर्ट मिळत नव्हता. त्यामुळे तो स्टाफही तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. असं असतं ना, जर आपण एवढे पैसे भरतोय, एवढ्या प्रीमियम रूम घेतोय, तर ती का घेतो, कारण जे आपल्यासोबत माणसं आले त्यांना पण जास्त गैरसोय नाही झाली पाहिजे, कारण ऑलरेडी ते लोक बाकीच्या गोष्टी अपडाऊन करून थकलेलेच असतात, टिफिन द्यायचे असतात, भरपूर गोष्टी असतात डिलिव्हरी नंतरची. पण त्यासाठी मी प्रीमियम रूम घेतली होती, पण त्याचा फायदा मला काहीच झाला नाही. उलट ते स्टाफला कंटिन्युअसली बोलवायची मी, बेल रिंग द्यायची तरीही स्टाफ अवेलेबल नसायचा. त्यामुळे तो स्टाफही तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला डॉक्टरांनी सांगितलं तुला आता उठावं लागेल आणि चालावं लागेल. आता जेव्हा चालायची प्रोसेस आली तेव्हा मला खरंच खूप भीती वाटली होती. तरीही खूप मन घट्ट केलं, कारण माझं बॉडीचं वजन मला पहिलं झेपत नव्हतं, तर आता स्टिचेस पडले तर ते कसं मी आता मॅनेज करणार आहे. तिकडल्या ज्या मावशा होत्या त्यांनी मला व्यवस्थित हळूवारपणे उतरवलं खाली, आणि मी वॉक केलं. आणि ते पहिलं वॉक असतं तेही खूप त्रासदायक असतं. त्रासदायक म्हणजे पहिलं पाऊल टाकायला त्रासदायक असतं, पूर्ण वॉक करायला त्रासदायक नसतं. पहिलं पाऊल जेव्हा आपण उचलतो तेव्हा थोडासा ताण पडतो, त्रास होतो, पण कसं असतं ना, आपल्यामध्ये तेवढी सहनशक्ती येते. त्यामुळे तुम्हीही अजिबात घाबरू नका. जर तुमचं झालं तरी पण काही घाबरायची गरज नाही, तेवढं आपल्याला देव सहनशक्ती देतोच. नंतर मला तिसऱ्या दिवशी मला त्यांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला डिलिव्हरी नंतरची काय काळजी घेतली पाहिजे. तर डिलिव्हरी नंतर मी पहिले तर एक व्यवस्थित रुटीन चालू करायला पाहिजे. 7 वाजताच उठून मला पहिलं बाजरीची पेस्ट देत होते, बाजरीच्या पिठाची पेस्ट, त्यामध्ये तूप टाकून ती मी पीत होते. 9 वाजता परत 2 अंडी खायचे, उकडलेली 2 अंडी. डिलिव्हरी नंतर अंडी ही आवर्जून खा. त्यामुळे काय होतं ना, आपलं जे काही स्टिचेस असतात ते भरून यायला खूप हेल्प होते. त्यामुळे तुम्ही आवर्जून ती अंडी खाच, आणि भरपूर पाणी प्या. आपण म्हणतो पाणी नाही प्यायचं, जास्त पाणी नाही प्यायचं, पोट फुगेल, असं काही नसतं. कोमट पाणी प्या, कोमट केलेलं पाणी. त्यामुळे ते तुम्हाला हायड्रेट ठेवतं बॉडी तुमची. त्यामुळे भरपूर पाणी प्या. आणि जर तुम्ही पाणी नाही पिले जास्त
तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास चालू होईल. त्यामुळे तुम्ही नक्की पाणी खूप प्या. सी सेक्शन मध्ये काय असतं ना, जास्त बसायचं नसतं, तुम्हाला झोपून राहायचं असतं, नाहीतर तुम्हाला स्पायनल दुखणं असतं ते चालू होईल. त्यामुळे जास्त बसून राहू नका, जास्त मोबाईलही यूज करू नका. डिलिव्हरी नंतर तुमची जी पण रूम असेल ना, तिथे पण एकदम डीम लाईट असली पाहिजे, जास्त लख्ख प्रकाश तुमच्या डोळ्यावर आला पाहिजे, अशा ठिकाणी तुम्ही बसू नका. त्यामुळे कर्टन्स लावून ठेवा, तुमच्या रूमची लाईटही डीम ठेवा. जे पण तुमचे स्टिचेस आहेत ते स्वच्छ ठेवत जा. तुमचं जेवण आहे त्यामध्ये भरपूर आयर्न घ्या, भरपूर प्रोटीन घ्या. आई झाल्यानंतर आपल्याला नवीन जन्म मिळतो ना, ते खरंच असतं. त्यामुळे तुम्हाला तुमची बॉडी आता परत पहिल्यासारखी करायची आहे ना, तर हे सगळं डाएट तुम्हाला व्यवस्थित फॉलो करावा लागणार. भरपूर हिरव्या पालेभाज्या खायच्या, अंडी खा, नॉनव्हेज खात असाल तर उत्तमच आहे. ड्रायफ्रूटचे खारीक खोबऱ्याचे लाडू सकाळी उठल्यावर एक आणि संध्याकाळी परत 5 वाजता एक खायची मी. जवळजवळ मी 20 दिवसांनंतर मी खारीक खोबऱ्याचे लाडू चालू केले होते, कारण पहिले 2 आठवडे तर मी आपलं निरीक्षणच चालू असतं बाळाला कसं हे होते, कारण ते नाजूक असतं. तर मी 15 दिवसांनी वाटतं चालू केले होते खारीक खोबऱ्याचे लाडू खायला. आणि दूधही प्यायचे, दूधही पिणे खूप गरजेचं आहे, ते पित होते. आणि दुधासोबत मी शतावरी पित होते. शतावरी हे नक्की प्या, कारण त्याने आपल्याला दुधावर पण खूप चांगला उपयोग होतो. दूध वाढण्यासाठी पेज आहे ती पण आपण जी सकाळी घेतो त्याने पण दूध वाढण्यासाठी खूप फायदा पडतो. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी नक्की घ्या. आळीवाची खीर घेऊ शकता तुम्ही, कंबरदुखीला खूप फायदेशीर आहे. त्या काळचं आपलं नॉर्मल रुटीन, जे काही जेवण तुम्ही जेवाल ते एकदम बारीक करून जेवा. कारण कसं असतं ना, आपल्यावर आता आपलं बाळ डिपेंड असणार आहे. आणि पहिले 45 डेज काहीही काम करू नका, मस्त आराम करा. बिलकुलही कसलंही टेन्शन घ्यायचं नाहीये, मस्त आनंदी राहायचंय. कारण तुम्ही आई झालाय, याच्यापेक्षा मोठा आनंद काहीच नाहीये. ही बॉडी परत पहिल्यासारखी होते. त्यामुळे त्या टाइमला आपल्याला खूप टेन्शन येतं की यार मी पहिल्यासारखी होणार का. आणि वाढलेलं वजन, राहिली गोष्ट वाढलेलं वजन, तर वजनही नॉर्मल होतं, कारण स्वतः बाळच आपलं वजन कमी करतं. त्यामुळे त्याचेही काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. वजनही तुमचं 6 महिन्यानंतर आपोआप कमी होतं. कारण मी जे चूक केली ना, 3ऱ्या महिन्यापासून मी ऍक्च्युली एक्सरसाइज करायला सुरू केली. मला वाटलं की मला सगळं नॉर्मल आहे, पण असं बिलकुलही करू नका. मी 2च दिवस एक्सरसाइज केली, माझं परत बॅक पेन चालू झालं. मग मी एक्सरसाइज थांबवली आणि मी एक्सरसाइजच केली नाही. फक्त स्वतःचं डाएट व्यवस्थित फॉलो केलं तर आपलं वजनही आटोक्यात राहतं. त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेलच नक्की पुढे जाऊन. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की सांगा, आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय.